परी आणि का आपणिया न पुरे विशो व्हावया म्हणून न असावया कारण की. किंवा दुसरं इथं त्याच्यात न असावयाच आहे का नाही ना, म्हणून असावया कारण की. दोन्ही पाठभेद आहे याच्यामध्ये. परी आणि का आपणिया न पुरे विशो व्हावया म्हणून न असावया कारण की असा एक पाठ आहे, आणि म्हणू असावया कारण की असाही पाठ आहे. दोन्हीने अर्थ लागतात. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय पंढरी नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचं वेदांत विश्वातील एक अत्युच्च कोटीचं आजातवादाची अनुभूती किंवा उत्तम असणारी किंवा वेदांतामध्ये सर्वोत्तम म्हणून जिचं वर्णन केलेलं आहे अशी असणारी सहजावस्था. त्या सहजावस्था ही आपली स्वरूपस्थिती आहे, हे आपलं वास्तविक स्वरूप आहे. आणि त्या संबंधाने भगवान माऊलींची ही करुणा नित्यानंद ऐक्यदीपिका नावाच्या शिवकल्याण स्वामीकृत टीकेच्याद्वारा अखंड ओसंडून वाहत आहे. याचं कारण असं की हे अनुकंपा का म्हणायचं, तर जेवढे म्हणून मानव मात्र आहेत जीवदशेत, ज्यांच्या ठिकाणी जिज्ञासा निर्माण झाली नाही किंवा ज्यांच्या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाचा दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला नाही, असे लोक सोडले तर सर्व लोकांच्या ठिकाणी अनंत जन्मापासून अशी एक त्यांची जीवनाची धाटणी किंवा जीवनशैली दिसून येते की लोक नेहमी आपल्याला काहीतरी पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे, त्या ज्ञान पदार्थाचं व्हावं. त्याचबरोबर ज्या पदार्थाचं ज्ञान झालं तो जर अनुकूल असला तर आपल्याला त्याचा भोग व्हावा, आणि त्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला काही कर्तव्य आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याची अशी धारणाच होऊन गेलेली आहे की जानाती इच्छती आणि करोती, अशी धारणाच होऊन गेलेली आहे. ह्या धारणेमध्ये साधारणपणे सर्वच मानव मात्र आहेत, परंतु या ठिकाणी जाणण्याचा विषय काय आणि भोगण्याचा विषय काय आणि कर्तृत्वाचा विषय काय. लोकांना कर्तृत्व, भोक्तृत्व आणि ज्ञातृत्व याच्यातच आपलं संपूर्ण जीवन जातं. परंतु ज्या ठिकाणी ह्या जो म्हणजे जे स्वरूप जाणण्याचा पण विषय होत नाही, जाणण्याचा विषय न झाल्यामुळं त्या ठिकाणी ते इच्छेचा किंवा पुरुषाचा इच्छेचा विषय पण होऊ शकत नाही, आणि पुरुषाचा इच्छेचा विषय न झाल्यामुळं त्याला कधी भोक्तृत्वही प्राप्त होत नाही, आणि त्याला भोक्तृत्व प्राप्त न झाल्यामुळं त्याच्या प्राप्तीसाठी कर्तृत्वही संभवत नाही. म्हणजे कर्तृत्व, भोक्तृत्व आणि ज्ञातृत्व या भ्रमामध्ये सर्व जीव त्या ठिकाणी निमज्जन करतात, आणि अकर्ता, अभोक्ता आणि अज्ञेय. अज्ञेय का अज्ञेयत्व आहे त्याला, पण कशामुळे स्वानुभूतित्वात आहे की नाही. अज्ञेय न तो असत्य असा जो परमात्मा आहे, आणि तो परमात्मा आपलं स्वतःचं स्वरूप आहे, आणि तो कोणाला विषय करत नाही आणि विषय होत नाही. याचं कारण तो निरपेक्ष व्यापक, निरपेक्ष सच्चिदानंद स्वरूप आणि अद्वैत स्वरूप आहे. तर ह्या गोष्टीचा जीव भ्रमले या कामी, असंच आहे ना. जीव जे आहेत ते भ्रमिष्ट झालेले आहेत आणि आपल्या स्वरूपापासून च्युत झालेले आहेत, तर त्यांना आपल्या स्वरूपावर आणण्यासाठी मुक्त, मुमुक्षु, बद्ध हे तवरी योग्यता भेद, अनुभवामृत, आस्वाद, विरुद्ध जव, अशा प्रकारचं ज्ञानोबरायांना ही अनुकंपा आली किंवा दया आली, आणि त्यांनी सर्व मानवजातीवर या ग्रंथाच्या रूपाने उपकार करून ठेवला की तुम्ही हे तुमचं खरं स्वरूप नाही. जसं तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही माझ्याकडं कसंही पहा पण दिसतो हा तैसा नव्हे. काय तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसाल ते पुसा पांडुरंगा. अशा प्रकारचं आपलं स्वतःचं जीवन आहे किंवा आपले स्वतःचं स्वरूप आहे.
याची ओळखी करून देण्यासाठी ही ओळख आपल्याला आतींद्रिय अशा प्रकारची असल्यामुळं, ह्या आतींद्रिय ही अलौकिक असल्यामुळं आणि ही सामान्य असं आपलं स्वरूप असल्यामुळं विशेषाला ते कधीही विषय न होणारं वृत्त्याधिकांना असं असल्यामुळं ज्ञानोबारायांनी त्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी आपली अनुभूती ह्या ग्रंथामध्ये शब्दरूपाने ओतली किंवा साकार केली आणि ती आपल्याला वाटायला आलेली आहे किंवा त्याचं आपण चिंतन करत आहोत. म्हणून या ठिकाणी यथाशक्ती यथामती चिंतन करत असताना आपल्याला इथं सहज लक्षात येतं की उत्तमा सहजावस्था या ठिकाणी ध्यानधारणेचा विषय होत नाही किंवा ती साधनाधिकांचा विषय होत नाही. ती स्वतःसिद्ध आहे. तिचं ज्ञान करण्यासाठी वृत्ती ज्ञानाधिकांची किंवा इतर प्रमाणाने होणारी ज्ञान तर त्या प्रमाणाधिकांची देखील आवश्यकता नाही. असं स्वरूप आपलं हे स्वतःसिद्ध स्वरूप सहजावस्था आपल्याला सहजच प्राप्त व्हावी अशा प्रकारचा ज्ञानोबारायांचा प्रयत्न ह्या संपूर्ण मानवजातीसाठी झाला. आणि तरीसुद्धा सगळी मानवजात त्याच्याकडे सन्मुख झालेली नाही. आपल्याला काही का होईना ज्ञानोबारायांच्याच कृपेने आपण ह्या अनुभवामृताचा विषय काय आहे याच्याकडं प्रवृत्त झालो. म्हणून आपलं यथाशक्ती यथामती चिंतन करत असताना आत्तापर्यंत श्लोक पंचक व शिवशक्ती समावेशन, सद्गुरुवंदना आणि वाचारून परिहार आणि चौथा ज्ञान अभेद कथन इथपर्यंत आलो. त्यापैकी आपल्या 31 ओव्या झाल्या आणि 32व्या ओवीला आरंभ होत आहे. बरोबर ना. परी आणि काका आपनिया न पुरे विषो व्हावया म्हणून न असावया कारण की. आणि काका आपनिया विषो हवया न पुरे म्हणून न असावया कारण की. पाठीमागे त्यांनी सांगितलं की परमात्मा हा परमात्म्याच्या ठिकाणी किंवा आत्मचैतन्याच्या ठिकाणी विषयी भाव नाही. म्हणजे त्याला कोणी जाणत नाही आणि तो कोणाला विषय करत नाही. कारण काय आहे, ज्ञानरूप अखंड निरपेक्ष व्यापक असं फक्त त्याचंच स्वरूप आहे. एक अभंग आहे, जेथे असे तेथे उभा, काय जेथे तेथे उभा. नाही जेथे देखे तेथे उभा अवघा समचरणाचा गाभा. अवघा जेथे देखे तेथे उभा अवघा गगनाचा गाभा असंच आहे ना. अशा प्रकाराने लिहिले तर सर्वत्र परमात्माच आहे. परमात्माच परमात्मा असल्यामुळं दुसरं कोणी त्याला विषय करायला नाही आणि त्याला कोणी विषय होण्यासाठी सुद्धा दुसरा पदार्थ नाही. थोडक्यात विषयी भाव विवर्जित परमात्मा आहे असं मागच्या ओळीमध्ये म्हणून काही नाहीपणे देखता नाही नोहे आपण नोहनी आसनेयाविन आसने जे न तद असनाती किंचन न तद असनाती कश्चन असं सांगितलेलं आहे. आता ह्या ओळीमध्ये सांगितलं परी आणि काका आपनिया. त्या परमात्म्याचं जे अस्तित्व आहे ते असणं आणि नसणं म्हणजे भाव आणि अभाव ह्या दोघांनाही विषय न होणारं असं आहे. परंतु अनिकाका आपनिया परंतु तो अनिकांना किंवा आपल्याला म्हणजे स्वतः आपलाच आपण पुरे विषय व्हावया न पुरे. तो स्वतः अनिकाला किंवा आपणाला विषय होण्यासाठी पुरे पडत नाही. म्हणजे तो स्वतः आपणही आपल्याला विषय करीत नाही आणि अन्यालाही विषय करीत नाही आणि तो स्वतः अन्याला विषयही होत नाही. म्हणून तो स्वतः किंवा अन्याला विषय होण्याला पुरा पडत नाही. म्हणजे तो विषय होऊ शकत नाही. म्हणून असं वाटतं की न असावया कारण की. इथं पूर्वपक्ष असा होतो की न असावया कारण की. म्हणून जो पदार्थ आपली साधारणपणे समजत आहे इतरांना विषय होत नाही आणि स्वलाही विषय होत नाही तर असा पदार्थ न असावया. असा पदार्थ नाहीच आहे. त्याला कारण आहे की जो पदार्थ स्वतःला आणि अन्याला विषय होत नाही तो पदार्थ मुळात नसतोच की. हे त्याला कारण आहे. म्हणून आम्ही म्हणतो शून्यवाद. म्हणून आम्ही काय म्हणतो की या ठिकाणी पदार्थच म्हणजे असं चैतन्य म्हणून कोणी एक पदार्थ आहे असं नाही. ते शून्यरूपच आहे वंध्यापुत्रासारखा असं म्हणायला कारण आहे की. असं एक अर्थ केला. दुसरा अर्थ केला म्हणून असावया कारण न की. असं आहे की एखादा पदार्थ आहे ना
जर तो पदार्थ कोणापासून उत्पन्न झालेला असला, त्याला कारण असलं, तर मग तो असावया, त्या पदार्थाचं अस्तित्व आहे असा व्यवहार होतो. ठीक आहे का? बघा, परंतु परमात्मा जो आहे त्याला कोणी कारण नाही आणि त्याचं कोणी कार्यही नाही. मग असे काही पदार्थ असतात की ज्या पदार्थांना कार्य आणि कारण दोन्ही नसतं, तो असावया की तो कारण नक्की, त्याच्या अस्तित्वाला कोणतंच कारण नाही की, म्हणजे त्याच्या अस्तित्वाला कारण नाही म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होण्यासाठी, त्याला कोणी विषय होण्यासाठी त्या पदार्थाला जर कोणी कारण असतं, कारण काय आहे, कोणत्याही पदार्थाला विषय होण्यासाठी कारणं लागतात. नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद असं त्या परमात्मा वस्तूच्या ठिकाणी काहीच नाही की. कारण नक्की कोणत्याच प्रकारचं त्याला सहाय्यक असं कारणच नाही ना, बरोबर ना. मग त्या पदार्थाला कारण नसल्यामुळं त्या ठिकाणी त्याला विषय करता येत नाही. परंतु तो आहे, परंतु त्याला कारण नक्की, त्याला कारण नाही की परंतु तो काय आहे, तो विषय व्हावया न पुरे असा एखादा पदार्थ असतो की तो पदार्थाचं अस्तित्व असतं, परंतु त्या ठिकाणी जाती, नाम, रूप आणि संबंध हे जर नसतील तर त्याच्या अस्तित्वाचा त्याला विषय करून त्याचं ज्ञान करून देता येत नाही. पण तो पदार्थ नसतो असं मात्र मुळीच नाही. असावया, तो असतो पण तो असताना कारण नसल्यामुळं तो आपल्याला किंवा अनेकाला विषय व्हायला पुरे पडत नाही. ठीक आहे ना, असाही त्याचा अर्थ केलेला आहे. तर म्हणून म्हणून आता इथं जे अर्थ केला आहे तो कोणता आहे आता आपण पाहू. असा न शब्द टाकायचा की न टाकायचा. म्हणून न असावया कारण की हा आपला पूर्वपक्ष झाला. तो काय म्हणतो, तुम्हीच आता तुमच्याच मुखाने सांगितलं की तो अनेकालाही विषय होत नाही, स्वतःला विषय होत नाही. अर्थात असा पदार्थ नाहीच की. म्हणून आम्ही म्हणतो की म्हणून न असावया कारण, न असायला हेच कारण आहे. आम्ही म्हणतो ना शून्य आहे, त्याला कारण कोण आहे, तो कोणाला विषय होत नाही आणि त्याला कोणी विषय करत नाही, असा पदार्थ अस्तित्वात नाही. हे आमच्या तो शून्यरूप आहे हे म्हणण्याला कारण आहे की. असं पालटे विना असं तुचे असे, परी विषयी विषयत्व नसे, आपण कैसे विषयी व्हावे, आपले मुख आपण आशिजे जेवी हुताशने जाण, तेवी धर्मधर्मित्वपण नाही जेथे, तेवी चिन्मात्रची जे जाण, ते जे सनातन विक्षेपहीन नित्यानंद निरंजन स्वरूप मात्र जे. इथं काय इथं जे वर्णन केले ना, न घेतलेल्या नाही त्यांनी, कारण हे जे वर्णन आहे हे न असोनी न असं जे आपण म्हणतो इतर प्रतीमध्ये, तर ते घेतलेलं नाही असं दिसतं. कशावरून? पालटे विना असं तुचे असे, त्याच्यामध्ये कोणताच पालट तर होत नाही आणि त्याचं अस्तित्व मात्र आहे, म्हणजे अपरिणामी आहे. पालट नाही म्हणजे त्याच्यामध्ये परिणाम कधी होत नाही. परिणामाचं काय लक्षण आहे? उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथारूप असा जो परिणाम आहे असा त्याचा होत नाही. ते कारण आहे उपादान, पण कोणतं कारण आहे? विवर्तोपादान कारण आहे. आणि ते कारण तो फक्त त्याच्यावर आरोपित आहे की त्याच्या ठिकाणी कारण नाही, कारणाचा आरोप केलेला आहे. आणि ते कारण तो कोणतं आहे? तर परिणामी उपादान कारणत्व नसून ते कोणतं आहे? विवर्तोपादान कारणत्व आहे. म्हणून सांगतात पालटे विना असं तुझे असे, त्याच्यामध्ये परिवर्तन तर कोणतंही होत नाही किंवा परिणामात तर होत नाही, पण असं तुझे असे ते आहेच आहे, ते नाही म्हणता येत नाही. फक्त काय आहे की परिविषयी विषयत्व नसे, परंतु त्याच्या ठिकाणी विषयी भाव हा मात्र नसतो. आपण कैसे विषय व्हावे, अवदर दुसरा पदार्थच नाही, विषय भावाला दुसरा विषयच नाही. पण कमीत कमी त्याने स्वतःला विषय तरी व्हावं की नाही. आपण विषयी व्हावे, पण ते म्हणणं कसं होता येईल? आपणाला विषय करता येत नाही. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला तर विषय होत नाही. आपले मुख आपण आशिजे जेवी हुताशने जाण, तेवी धर्मित्वपण नाही जेथे. आता ते म्हणतात जेवी हुताशने, आपले मुख आपण आशिजे. जो अग्नी आहे तो अग्नी सगळ्यांना भक्षण करतो, पण त्या अग्नीचं मुख म्हणून वेगळं आहे का अग्नी हेच त्या अग्नीचं मुख आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी धर्मित्व पण नाही. अग्नी आणि अग्नीचं ठिकाणी मुख, बरोबर ना.
असं त्याच्या ठिकाणी धर्म आणि धर्मी भाव नाही. अग्नीच काय आहे? मुख आहे. म्हणजे मुख आणि अग्नी दोन मुळातच नाहीत, कारण त्यांच्या ठिकाणी धर्मित्व पण नाही. जेथे या ठिकाणी मुख हा त्याचा धर्म आहे आणि अग्नी हा धर्मी आहे, असा धर्मी भावच त्या ठिकाणी नाही. तेवी चिन्मात्रची जे जाण ते सनातन विक्षेपहीन नित्यानंद निरंजन स्वरूप मात्र जे. आता ही जशी अग्नीची स्थिती आहे, अग्नी आणि अग्नीचं मुख ही दोन नाहीत, त्याचप्रमाणे तेवी चिन्मात्रची जे जाण जे काय आहे? चिन्मात्रच आहे. जे सनातन विक्षेपहीन, जे सनातन आहे म्हणजे अनादि अनंत अशा प्रकारचं आहे आणि ते ज्ञानस्वरूप आहे, केवळ ज्ञानस्वरूप आहे. नित्यानंद निरंजन, नित्य स्वरूप आहे म्हणजे सद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे आणि निरंजन आहे म्हणजे ते केवल आहे. त्याच्या ठिकाणी दुसरा कोणताही पदार्थ नाही. त्याला म्हणतात नित्यानंद निरंजन. आणि स्वरूप मात्र जे त्याचं काय आहे? केवळ स्वतःचं रूप किंवा स्वरूप आहे. असं जे आहे ते केवी आपणयाकडे विषयी व्हावया पवाडे आणि जयाचे निसुरवाडे दुजेही नाही. तर ते म्हणतात की ते केवी आपणयाकडे, ते स्वतः आपल्याकडं विषयी व्हावया पवाडे, ते स्वतः आपणच आपल्याला विषयी व्हावा म्हणून त्या ठिकाणी पराक्रम किंवा पवाडा किंवा त्याची प्रवृत्ती कशी होईल? कारण काय आहे? दुसरा कोणता पदार्थच नाही, केवळ तोच पदार्थ आहे. तर तो पदार्थ आणि तो पदार्थ कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. त्यामुळं त्याला स्वयंप्रकाश आपल्या स्वरूपाचं आपल्यालाच पुन्हा ज्ञान व्हावं आणि आपणच आपल्याला विषय करावं, अशा प्रकारचा पवाडा म्हणजे अशा प्रकारचा प्रयत्न त्याच्याकडून होईलच कसा? आणि जयाचेनी सुरवाडे दुजेही नाही. आणि त्याला आपणच आपल्याला विषय करायचं म्हटलं तर विषय करण्यासाठी लागणारं साधन किंवा विषय करण्यासाठी लागणारा विषयी हे सुरवाडे दुजेही नाही. जयाचेनी सुरवाडे दुजेही नाही. ज्याचं साह्य म्हणून त्याला दुसराही पदार्थ कोणताच नाही. त्याला ज्याचं आपण साह्य घ्यावं असा दुसरा पदार्थ पण त्या ठिकाणी नाही. आणि स्वतःला विषय, दुसऱ्याला विषय करायला दुजे नाही आणि स्वतःला विषय करणं शक्य नाही. म्हणून ते ना अन्याला विषय करीत ना स्वला विषय करीत, ते आपल्या स्वमहिमेमध्ये स्वयंप्रकाश रूपाने चिन्मात्र रूपाने ते केवळ रूपाने असतं आहेच. मा दुजयाचे विषयित्वे आपणा लागे विषय व्हावे तरी ते काहीच न संभवे स्वरूपी ये. आता ते स्वतःला विषय होत नाही किंवा अनेकाला विषय होत नाही. दुजयाचे विषयित्वे, पण दुसऱ्याचं विषयी तरी ते होईल ना, म्हणजे दुसरा कोणीतरी त्याला विषय करायला राहील. पण दुजयाचे विषयित्वे, दुसऱ्याने त्याला विषय करावं म्हणून आपणा लागे विषय व्हावे तर ते काय होईल? मा दुजयाचे विषयित्वे आपणा लागे विषय व्हावे तरी ते काहीच न संभवे स्वरूपी ये. मा दुजय, तर मग दुजया तुम्ही म्हणता का ते तू कोणाला विषय करत नाही, बरोबर ना, आणि स्वतःला विषय होत नाही. तर मग मा दुजयाचे विषयत्वे, दुसऱ्याचं तरी ते विषय होईल, बरोबर ना, म्हणजे दुसरं त्याला विषय करील आणि मग आपणा लागे विषय व्हावे. दुसरा जर विषयी झाला तर तो काय होईल? विषय होईल. पण आपणा लागे विषय व्हावे, दुसऱ्याच्या सापेक्ष दुसऱ्यांनी त्याचं विषयी होऊन दुसऱ्याच्या ठिकाणी विषयित्व येईल आणि त्याच्या ठिकाणी विषय व्हावे, त्याच्या ठिकाणी विषयत्व येईल तरी ते काहीच न संभवे स्वरूपी आहे. तरी त्याच्या ह्या स्वरूपामध्ये काहीच संभवत नाही. कारण दुजा जर म्हणावा तर हा कसा, याचा विस्तार कसा आहे? निरपेक्ष व्यापक आहे. त्यामुळं निरपेक्ष व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी दुसरं म्हणून कोणी नाहीच. त्यामुळं त्याला कोणी विषय करावं आणि त्याचं विषयी व्हावं असा त्याच्या संबंधाने विषयी भाव हा पण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ना तो अन्याला विषय करत, ना अन्य त्याला विषय करत, ना तो सोला विषय होत. म्हणजे तो हे कोणत्याच गोष्टी त्या ठिकाणी घडू शकत नाही. ये जेथे विषयीपण ते आगमापायी जाणं हे नाही या लागी सनातन असे तेचे असे. जेथे विषयीपण, जर तुम्हाला समजा त्याला विषय करायचं झालं तर त्याला विषय करण्यासाठी लागणारी त्रिपुटी जी आहे
बरोबर ना. तर ती त्रिपुटीमध्ये मागं प्रमाता लागतो, पुढं प्रमेय लागतं. म्हणजे त्याला तुम्हाला जर विषय करायचं झालं तर त्या ठिकाणी ज्ञाता किंवा प्रमाता हे कोणीतरी मागं त्याला आश्रय लागतो आणि पुढं ज्ञेय किंवा प्रमेय या रूपाने त्याला ज्ञेय ह्या विषय करावा लागतं. परंतु त्या एकाच परमात्म्याच्या शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी हा प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही त्रिपुटीच नाही. पण तुम्ही म्हणता त्याला विषय तर करता, शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की नाही. एकच ज्ञान असतं तर त्याला जेव्हा अंतःकरणाचा आश्रय लागतो तेव्हा प्रमाता असं नाव येतं, बरोबर ना. आणि विषयाची उपाधी लागते त्याच वेळेला त्याला प्रमेय असं नाव येतं. आणि अंतःकरण वृत्तीचा उपाधी लागतो त्यावेळेला त्याला प्रमाण असं नाव येतं. मग तुम्ही काय म्हणता की नाही तो विषय होतो ना, पण ते जे विषयत्व आहे ते आरोपित आहे. ते त्याच्या ठिकाणी विषयी भाव आहे तो आरोपित आहे. जर तुम्ही प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ह्या उपाधींना बाजूला केलं तर त्याचं जे स्वरूप आहे ते निखळ केवळ अशाच प्रकारचं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठं विषय भाव आहे. म्हणजे विषय भाव विवर्जितच ते तत्वत आहे. पण त्याच्यावर फक्त हा आरोप केला जातो विषय भावाचा, कारण ते कशाने उपाधीच्या संबंधाने. पण जर आपण विचार केला तर ते जे स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप त्याच्या ठिकाणी प्रमाण प्रमेय आणि प्रमाता असा फक्त व्यवहार झालेला आहे. आणि तो व्यवहार जो आहे तो आध्यासिक आहे की नाही, आध्यासिक व्यवहार आहे. तत्वतः त्याचं स्वरूप निरंजन एक केवल अशा स्वरूपाचं आहे. जेथे तरी काहीच न संभवे स्वरूप येते. मूळ स्वरूपात काय झालं का, तुमच्या ठिकाणी किती विषयी भावाच्या कल्पना केल्या तरी त्या विषयी भावाच्या कल्पनेनं तुमचं स्वरूप असंस्पर्शित अचुंबित आहे. जेथे विषयपण ते आगमापायी जाणं हे नाही या लागी सनातन आशे तेचे असे. जेथे विषयपण ज्या ठिकाणी विषय आणि विषय, तुम्ही तर म्हणाल परमात्म्याला विषय केलं तम एव विदित्वा असं ते दिसतं. मग त्याला जे विषय केलं ते विषयी आणि विषयपण ते आगमापायी जाणं. इकडं वृत्तीच्या सापेक्ष विषयाच्या सापेक्ष किंवा अंतःकरणाच्या सापेक्ष जे विषयीपण आलं होतं ते आगमापायी जाणं. ते तर येणारं जाणार आहे की नाही. अज्ञान कालामध्ये त्याची कल्पना आहे आणि ज्ञान कालात ते राहत नाही, ती कल्पना टिकत नाही, म्हणून ती आगमापायी आहे. मग तसं जे तत्व आहे ज्याच्या ठिकाणी विषयी भावाची कल्पना केली ते आगमापायी आहे का ते सनातन आहे? ते सनातन आहे. आणि तुम्ही केलेल्या विषयी भावाची कल्पना त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी शाश्वत रूपाने टिकत नाही. म्हणून या लागी सनातन म्हणून एक कसं आहे, सनातन आहे. म्हणजे अनादी आहे आणि अनंत आहे. ते सनातन तत्व कसं आहे, आशे तेचे असे, जसं आहे तसंच आहे. आस्तिकत्वाशी न टळे आणि निर्देशिता नाडले, ग्राह्य ग्राहकते वेगळे स्वरूप मात्र जे. आस्तिकत्वाशी न टळे, त्याचं अस्तित्व कधी टळतं का? त्याची नित्य असणारी जी सत्ता आहे ती सत्ता ती तर काय तुम्हाला तिचा निषेध करता येत नाही. बरं नाही का करेना निषेध, मग आहे म्हणावं तर निर्देशिता नाडले. जर तिचा इदमित्थम रूपाने जर त्याचा परिचय करायचा झाला तर तुम्ही नाडता, तुम्हाला प्रतिबंध येतो, तुम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही. निर्देश तर करता येत नाही, पण त्याची अस्तित्व जे आहे तर ते मात्र टळत नाही. त्याला कधीही नाही असं म्हणण्याची सोय नाही. आणि आहे म्हणावं तर त्याचा असं आहे असं म्हणता तुम्हाला त्याचा निर्देश करता येत नाही. ग्राह्य ग्राहक ते वेगळे, त्याचा कोणी ते ग्राह्य करायचं आणि मग त्याचा कोणी ग्राहक व्हायचं, किंवा त्याला ग्राहक करायचं आणि त्याचं कोणी ग्राह्य. तर ग्राह्य ग्राहक भाव हा आणण्याच्या दृष्टीनं त्याच्या ठिकाणी नाही आणि त्याच्या दृष्टीनं ग्राह्य ग्राहक हा दोन्ही भाव त्याच्या ठिकाणी नाही, किंवा ज्ञाता ज्ञेय अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी नाही. त्याच्या वेगळे स्वरूप मात्र जे केवळ स्वरूपाने असणं, म्हणजे असणं हेच त्याचं काय आहे, स्वरूप आहे. म्हणजे त्याचं जे असणं आहे ते नसणं कधीच करता येत नाही, पण ते असणं कसं आहे हे निर्देश पण त्याचा करता येत नाही, असं ते आहे. म्हणून विषयित्व विहीन जे की चिन्मात्र घण ते नाही निपटीन कैसे निगडे. ते म्हणतात म्हणून विषयित्व विहीन
म्हणून त्याच्या ठिकाणी इथं हा न जो आहे ना, दुसऱ्या प्रतीमध्ये न असावया कारण की असं जे हा भाव इथं सांगितला नाही. म्हणून असावया कारण की असं जे मूळ प्रतीमध्ये आहे ना, त्याचंच हे चिंतन आहे, बरोबर ना. असावया कारण न की हे नाही सांगितलं त्यांनी. जसं आहे तसंच घ्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला चिंतन म्हणून जर कुठं खून करायचे असले वा पाठभेद म्हणून तर पाठभेद म्हणून करू शकता. पण इथलं जे चिंतन आहे ते मात्र बरोबर ना, नला घेऊन नाहीच सांगितलं त्यांनी. पूर्वपक्ष घेतला आणि मग सांगितलं असं नाही. जेथे विषयी विषयत्व नसे ते असणे कैसे असे, दृष्टांतेशी ऐसे बोली जेत पढा. जर सरळ ओव्यांच्या ओघात घेतला तर दोन्ही प्रकाराने चिंतन करता येतं बरं का. कारण परंतु इथं जे चिंतन केलं ह्या ओवीवर त्याच्यामध्ये न घेता चिंतन केलेलं आहे. आता जेथे विषयी विषयत्व नसे, ज्या ठिकाणी विषय आणि वरून राहिलं नाही का, म्हणून विषय विषयत्व विहीन, म्हणून ज्याच्या ठिकाणी विषय काही ओवी राहिली विसरली तर लगेच सांगायचं. म्हणून विषय विषयत्व विहीन, म्हणून ज्याच्या ठिकाणी विषय आणि विषयी भावाने जे विवर्जित आहे आणि विषय विषय भावाने विवर्जित असून जे की चिन्मात्र घन, की जे घनीभूत चिन्मात्र आहे, ज्ञानमात्र दृंगमात्र आहे, ते नाही निपटून कैसे निघडे. ते नाही निपटून नाही म्हणजे ते मुळीच नाही. जिथं विषय विषयत्व भाव नाही त्याचं कारण काय माहिती आहे का. कारण ते घनीभूत चैतन्य असल्यामुळं तिथं विषय विषयी भावाचा प्रश्नच येत नाही, हे त्याचं खरं कारण आहे. परंतु तिथं जर कोणी म्हणायला लागलं ते नाही निपटून, ते निपटून नाही म्हणजे ते मुळातच नाही. ऐसे कैसे निघडे, हे कसं घडेल ऐके नाही. ते निपटूनच नाही म्हणजे मुळापासून ही असा एक पदार्थ नाहीच आहे. जिथं विषय विषयत्व भाव नसल्यामुळे तो पदार्थ नाहीच. वास्तविक तो चिन्मात्र घन असल्यामुळे विषय विषयी भाव नाही. पण जर कोणी म्हणेल एवढं असूनही जर कोणी म्हणेल की तो परमात्मा मुळात अस्तित्वातच नाही, शून्यरूप आहे, असं म्हणत असेल तर हे कैसे निघडे, हे कसं घडेल. जेथे विषय विषयत्व नसे ते असणे कैसे असे, दृष्टांतेशी ऐसे बोली जात पडा. आपल्याला सवयच लागलेली का विषय विषय भाव नसेल तर तो पदार्थ नाहीच म्हणायचा. कारण का त्यांनी तरी आपल्याला विषय करावा, आपण तरी त्याला विषय करावं कोणत्या ना कोणत्या किंवा त्यांनी स्वतःला तरी विषय करावं. असं जर नसेल तर हा पदार्थ आहे म्हणण्यातच काय अर्थ आहे, निपटून नाही, मुळीच नाही. पण ते म्हणतात असं कैसे निघडे, असं तुम्हाला कसं म्हणता येईल. आता कसं म्हणता येईल तर नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तू सिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. इथं तर स्वानुभूतीनंच वस्तुसिद्धी करून देतात. जेथे विषयी विषयत्व नसे, ज्या ठिकाणी विषय विषयी भाव नाही ते असणे कैसे असे. जिथं विषय विषयी भाव नाही आणि तो पदार्थ आहे असे कसे असे, असं कसं काय होईल. विषय विषयी भाव नाही आणि तो पदार्थ आहे असं कुठं तुम्हाला जगात तरी दिसून येतं का. कैसे असे, असं कसं तुम्ही सिद्ध कराल. तर ते म्हणतात दृष्टांतेशी ऐसे पुढा बोली जेत. आम्ही दृष्टांताने तुम्हाला ही गोष्ट समजावून सांगू की ज्या ठिकाणी विषय विषयीचे भाव नसूनही त्या पदार्थाचं नित्य अस्तित्व तुम्हाला सिद्ध करता येईल. कसं करता येईल ते आता पुढच्या ओव्यामध्ये सांगतात. 2 ओव्यांचं युग्म आहे 33 आणि 34. जो निरंजनी निदेला तो आणखी नाही देखिला, आपलाही निमाला आठवू तया, परी जीवे नाही नोहे तैसे शुद्ध असणे आयसे, हे बोलणे न साहे असे नाहीचे. आता सांगतात 33 आणि 34 ह्या 2 वयामध्ये सांगतात. जो निरंजनी निदेला, जो निरंजनी म्हणजे एकांतामध्ये तो मनुष्य जो आहे तो झोपलेला आहे. निदेला तो आणखी नाही देखिला, त्याला दुसऱ्यांनी पाहिलेलं नाही. आपलाही निमाला आठवतया, आणि त्याचा आपला स्वतःचा मी आहे याचाही त्याला आठव नाही. आणि मी नाही असंही त्याला आठवण नाही. म्हणजे त्याला स्वतःच्या अस्तित्वाचाही आठव नाही आणि नास्तित्वाचा, बरोबर ना, नसण्याचा सुद्धा आठव नाही, दोन्हीचाही आठव नाही. मग जो निरंजनी दिलेला तो आणखी देखिला नाही.
जो एकांतात झोपला त्याला दुसऱ्यांनी पाहिलेलं नाही आणि तया आपुलाही आठवून निवाला, त्याला आपलाही आठवण ती निमाली, म्हणजे आठवणही नष्ट झाली, त्याला स्वतः मी आहे ही आठवण पण त्याला नाही. परी जीवे नाही नोहे तैसे, जीवे नाही नोहे तैसे शुद्ध आसने आहे, हे बोलणे नस आहे असे नाहीचे. तर या ठिकाणी सांगतात परंतु त्याला आसन असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला ह्या स्थितीमध्ये तो जिवंत म्हणजे आहे की जीवे नाही, तो जिवंतच नाही, नव्हे असं तुम्हाला म्हणता येणार. तो जीवे नाही नव्हे, तुम्हाला तो जिवंत नाही असं म्हणता येणार नाही. कारण त्या मनुष्य तर असा आहे, त्याला निरंजनामध्ये झोपलेला आहे, त्यामुळे त्याला आपला आठव स्वतःचा नाही सुद्धा, आणि एकांतात असल्यामुळे त्याला दुसरं कोणी पाहणारं नाही, म्हणून हा पुरुष मरण पावलेला आहे किंवा त्या ठिकाणी त्याचा अभाव आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. जीवे नाही नोहे, आपण मग तो आहेच का नाही, आहे ना. तसंच आपलं तैसे शुद्ध असणे आहे, तसंच आपलं मूळचं जे अस्तित्व आहे, आपलं जी सत्ता आहे ती तशा प्रकारची शुद्ध स्वरूपातली आहे की ज्या ठिकाणी असणे आणि नसणे याचा विषय न होता केवळ अस्तिमात्राने, बरोबर ना, केवळ अस्तिमात्राने म्हणजे सन्मात्राने असणं, हे त्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी ते केवळ सन्मात्रत्वाने असणं, चिन्मात्रत्वाने असणं, अशी त्याची सत्ता किंवा असं त्याच्या ठिकाणचं चिद्रूपत्व किंवा दृंगमात्रत्व आहे. म्हणजे त्याचा असणे नसण्याचा विषय न होता ही सत्तारूपत्वाने आहे, आणि तो ज्ञानाचा आश्रय विषय न होता नाही, तो ज्ञानरूपाने असणं, असं तसे शुद्ध असणे आहे. कसं आहे, हे बोलणे नस आहे असे नाहीचे, आणि हे जे असे नाहीचे बोलणे नस आहे, हे जे शुद्ध स्वरूप आहे ते असण्याचाही विषय होत नाही, त्याला सहन होत नाही, आणि नसणं नाही हे सुद्धा सहन होत नाही. नाही म्हणावा तर त्याचं स्वरूप सिद्ध आहे, आहे म्हणावा तर ते कोणालाही विषय होत नाही, असं ते शुद्ध स्वरूप आहे, असं माऊलींनी ह्या 2 ओळ्यामध्ये सांगितलं. आता हां, मागच्या ओळीचं पाहिलं त्यांनी काय केलं की न असणे की, ह्या न असणे कीचं म्हणायचं ना तुम्हाला, न असणे की, मग तिथं आहे ना, हा जर न वापरला ना तर हा न पूर्व पक्षाचे काम करतो आणि उत्तर पक्षाचे काम करतो, पण त्यांनी त्या नचा तिथं उपयोग नाही केला. या पुढच्या श्लोकात सांगण्यासाठी त्याचं अवतरण केलं, त्याचं काय केलं, अवतरण केलं, आणि मग लक्षात आलं ना महाराज, बरोबर ना, त्यांनी त्याचं अवतरण केलं आणि मग हे सांगितलं, एवढं आहे. म्हणजे त्याचा पाठभेद बदलला नाही, आणि तिथं पाठभेद केला की एकाच ठिकाणी आपल्याला दोन्ही सांगावं लागतात. म्हणजे हा नचा अर्थ पूर्वपक्ष अगोदर घेतो, न असावया कारण की, आणि तो म्हणतो असावया कारण नकी, असं केलं साखरे महाराजांनी. ह्या अशा प्रकाराने त्याचं दोन्ही प्रकारांची चांगलीच गोष्ट आहे ती. तर याच्यामध्ये कारण नकी, पण यांनी काय केलं, टीकाकारांनी त्याला अवतरण केलं आणि पुन्हा त्याच्यात विषयी भाव नसतानाही त्याचं शुद्ध स्वरूप कसं आहे हे सांगितलं, आणि पुढं ओव्या पण दृष्टांताच्या दिल्यात, म्हणून ते आहे त्या क्रमाने चांगलंच चिंतन होतं. आता सांगतात की याच्यावर टीकाकार सांगतात 34 आणि 33 ओवीवर, सहजची वनी एकांतू तेथे जो निद्रा करीतो तयाचा साक्षभूतो असे ना कोणी. हां, सहजची वनी एकांतो, सहजच एखाद्या वनामध्ये एकांत आहे आणि तेथे जो निद्रा करतो, एकांत आहे म्हणजे तिथं कोणीच नाही आणि तिथं हा गेला, आणि तेथे जो निद्रा करीतो तिथं जाऊन एकांतामध्ये हा झोपला, तयाचा साक्षभूत असे ना कोणी. हा त्या ठिकाणी झोपला आहे याचा साक्षीत्व करणारा तरी कोणी तिथं आहे का, झोपला याचं साक्षीत्व करणाराही कोणी नाही. अथवा आपण आठवे तेही तेथे मालवे, परितयाचा अभाव नव्हे असं तुचे असे. अथवा आपणच आपण आठवे, आपण आपली आपल्याला तरी आठवण असली पाहिजे एकांतात, पण आपली आठवण आहे तेही तेथे मालवे, तेही त्या ठिकाणी मालवून जातं, म्हणजे ते त्या ठिकाणी होत नाही. कारण का, तर तो झोपी गेला आहे. झोपलेल्या माणसाला आपली आठवण असते का, आपली आठवण नसते, त्यामुळे तो आपल्यालाही आठवत नाही. परंतु तरी परितयाचा अभाव नव्हे, परंतु मग त्याचा अभाव आहे म्हणता येईल का, तो एकटाच आहे, तोही झोपलेला आहे, त्याचा त्या स्वतःलाही आठव नाही, दुसरे कोणी त्याला तिथं पाहणारं नाही,
तो मनुष्य नाही असं म्हणता येईल का? का असं तुचे असे आहेच आहे, नाही म्हणण्याची सोय नाही. त्यालाच म्हणतात इथं आपण म्हणतो बोलीभाषेत नाही म्हणण्याची सोय नाही. आणि यांची भाषा कोणती आहे? असं तुचे असे आहेच आहे. तेवी आहे नाहीपणे वाचुनी जे शुद्ध असणे, आहे नाहीपणाशी जेणे आणिले रूपा. आता म्हणतात तेवी आहे नाहीपणे, त्याप्रमाणे आहे पण आणि नाही पण, अस्तित्व आणि नास्तित्व वाचुनी, ह्या दोन्ही वाचुनी जे शुद्ध असणे, त्याचा जे शुद्ध अस्तित्व आहे तिथं असणं आणि नसणं ह्याचा व्यवहार तर नाही, परंतु शुद्ध रूपाने ते आहेच आहे. असं तुची असे हाची यया आहे की नाही. देव आहे तैसा आहे हे तेवी आहे नाहीपणे वाचून जे शुद्ध असणे, आहे नाहीपणा वाचून जे शुद्ध स्वरूपाचं असणं आहे. आहे नाहीपणाची जेणे आणले रूपा. उलट तिथं काय आहे, ते इतकं विशुद्ध स्वरूप आहे ना, त्याच्या अधिष्ठानावर आहे नाहीपणाचं रूप म्हणजे व्यवहार होतो. त्याच्या अधिष्ठानावर आहे, नाही तर तो जर नसता तर आहे नाहीपणाचा देखील व्यवहार झाला नसता. तुम्ही सगळे जे बोलता ते त्याच्या अधिष्ठानावर बोलता, पण त्याच्या अधिष्ठानामध्ये, त्याच्या अधिष्ठान स्वरूपामध्ये मात्र आहेपणाचाही व्यवहार नाही आणि नाहीपणाचाही व्यवहार नाही. पण नाहीपणाचा व्यवहार त्याच्या वाचून नाही. म्हणजे बरं ना, आहे नाहीपणामध्ये त्याचा अन्वय आहे, बरोबर ना, आणि त्याच्या स्वरूपामध्ये आहे नाहीपणाचा व्यतिरेक आहे, असं ते आहे. म्हणून ते बोला आधीच असे. आता हे काय, हे सुद्धा आपल्याला समजावून सांगायचं म्हणून, नाही तर त्याच्या ठिकाणी आहे नाहीपणाचा व्यवहार कधी झालाच नाही, ऐक कधीच झाला नाही. तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये तो अनुश्युत आहे. अनुश्युत आहे का तोच आहे? तोच आहे, अनुश्युतसुद्धा नाही. तुम्ही ज्या वेळेला आहे नाहीपणाला पाहतात त्यावेळेला तुम्ही कोणाला पाहत असता? त्यालाच पाहत असता. त्याला नाव तुम्ही आहे नाहीपणा देतात. बरं चांगलं लक्षात घ्या, आहे नाही पण खरं कोणाचं स्वरूप आहे? अधिष्ठानाचं स्वरूप आहे, आहे की नाही. आणि असा मग ते का भासतो? हा त्या चैतन्याचा काय आहे? विलास आहे, असा म्हणतो. हा काय आहे? चैतन्यच आहे नाही रूपाच्या प्रमाणे विलसत आहे, असं म्हणतो. ते बोला आधीच असे, आता बोली बोलवे ते कैसे, न बोलवे तरी नसे, ऐसे जे नव्हे. आता म्हणतात ते बोला आधीच असे, तुम्ही त्याला आहे नाही पण बोलले, बरोबर ना, पण बोलले न बोलले तरीसुद्धा त्याचं आहे पण अगोदरच सिद्ध आहे, म्हणजे ते अनादी सनातन असं सिद्ध आहे. आता बोली बोलवे ते कैसे, आणि जे बोलण्याच्याच अगोदर आहे, किंबहुना आहे आणि नाही या बोलण्याचंच जे अधिष्ठान आहे, आणि आहे नाहीपणा हा ज्याच्यावर वाचारंभन मात्र आहे, त्या बोलण्याने ते कैसे बोलवे, ते बोलणं त्या परमात्म्याच्या संबंधाने कसं बोलेल, म्हणजे त्या परमात्म्याच्या सत्तेचं प्रकाशन हे कसं करू शकेल, असं तुम्ही म्हणाल. न बोलवे तरी नसे, मग आता जर बोलतच नाही, त्याच्याविषयी बोलताच येत नाही, तर न बोलवे, बोलता जर येत नसेल तरी नसे. मग बोलता येत नाही म्हणून ते नाहीत. कारण काय आहे, कोणत्या तरी शब्दाने त्याला विषय करता येईल ना, आणि शब्द तर विषय करीत नसेल, मग अशी जगामध्ये कोणती होते? वंद्यापत्रका आहे ना, बरोबर आहे ना, शब्दाला विषय झालाच का नाही, शब्दाने सांगता आला की नाही. तसं जर एखादा शब्दाने बोलताच आलं नाही तर तो पदार्थच नसणार कुठं तरी. तिन्ही कालामध्ये त्या पदार्थाची थोडी देखील सत्ता सिद्ध करता येणार नाही. असं जर न बोलवे तरी नसे, तर न बोलता येत नसेल तर तो पदार्थ नाही. ऐसे जे नव्हे, असं जे नाही, न बोलले तरी तो पदार्थ नाही असं नाही. दिठी आपण या मुरडे तै दिठीपणही मोडे, परी नाही नोहे पुढे ते जाणेची ते. 35, 36 आणि 37 ह्या 3 वया एकत्र दिल्यात. दिठी आपण या मुरडे तै दिठीपणही मोडे, परी नाही नोहे पुढे ते जाणेची ते. खा का काळा राहे काळवखा, तो आपणाना अनिका, न चोजवे तरी आशिका, हा मी बाणे. तैसे असणे का नसणे, हे काहीच माणूसवाने, नसोनी असणे ठाये ठावो. दिठी आपण या मुरडे, दिठी म्हणजे दृष्टी किंवा ज्ञान, हे आपण या मुरडे आपल्याकडंच उलटलं मुरडलं,
म्हणजे आपल्याकडेच उलटलं की दृष्टी म्हणजे ज्ञान हे आपणच आपल्याला पाहायला लागलं. तरी दिठीपणही मोडे, तर त्याची काय होईल, दृष्टीच मोडून जाईल. म्हणजे त्याच्या ठिकाणी आलेली दृष्टी किंवा त्याच्या ठिकाणी आलेलं जे ज्ञानत्व, ज्ञानस्वरूपत्व, बरोबर ना, ते स्वरूपभूत ज्ञान, दिठी म्हणजे स्वरूपभूत ज्ञान जर आपलंच आपण पाहायला लागेल तर त्याचं ज्ञान त्याला म्हणता येईल का? तर ते त्याच्या ठिकाणी दिठीपणही मुरडे, त्याच्या ठिकाणी आलेलं जे ज्ञानत्व आहे ते जाईल. दृष्टी, कारण काय आहे त्यांनी लिहिलं, नही दृष्टे नही द्रष्टू काय, नही द्रष्टु दृष्टे विपरिलोपो विद्यते अविनाशित्वात. बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलं की द्रष्ट्याच्या दृष्टीचा कधीच लोप होत नाही, कारण तो द्रष्ट्याचं मूळ स्वरूप कसं आहे, अविनाशी आहे म्हणून. बरोबर ना, मूळ स्वरूप कसं आहे, अविनाशी. आणि जर समजा द्रष्ट्याच्या दृष्टीचा लोप होतो असं जर तुम्हाला म्हणायचं झालं तर म्हणता येणार नाही. कारण का, तर ज्या वेळेला तुमची दिठी म्हणजे ज्ञान आहे, ते ज्ञान आपलं स्वतःला जाणायला जातं, तर स्वतःचं स्वतःला विषय होत नाही. मग त्याला काय करावं लागतं, उपाधीचा अंगीकार करावा लागतो. आताच आपण सांगितलं त्या काय आहे की त्या स्वरूपभूत ज्ञानाला जर प्रमातृत्व किंवा ज्ञेयत्व तुम्हाला आणावं लागेल, म्हणजे पाठीमागं प्रमाणाची उपाधी लावावं लागेल, बरोबर ना, प्रमाणाची उपाधी लागावं लागेल किंवा पाठीमागं अंतःकरणाची उपाधी लागावं लागेल. ज्या वेळेला आपल्याला हे जर त्याला जर प्रमाणाच्या द्वारा जर त्याला आपणच आपल्याला जाणायचं झालं तर वेद प्रमाण आहे त्या ठिकाणी, त्या प्रमाणाच्या द्वारा जाणायला जाईल. त्यावेळेला काय होईल, तुमच्या प्रमाणापासून उत्पन्न होणारी अंतःकरण वृत्ती, बरोबर ना, वेद प्रमाणापासून होणारी अंतःकरण वृत्ती किंवा अंतःकरण वृत्तीची ब्रह्माकार झालेली वृत्ती, पुन्हा ती अंतःकरण वृत्ती आणि ते मूळचं असणारं अंतःकरण, ही त्रिपुटी लागेल की नाही. ब्रह्माकार झालेली वृत्ती ती ज्या प्रमाणापासून उत्पन्न झाली ते प्रमाण, बरोबर ना, वेद प्रमाण, आणि जे मूळ त्याचं असणारं प्रमाता, अंतःकरण उपाधी लागून झालेलं प्रमातृत्व, बरोबर ना, असं करावं लागेल. किंवा तुम्हाला सुखदुःखाचे ज्ञान होतात किंवा ब्रह्मज्ञान होतं, बरोबर ना, सुखदुःखाचं ज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं, हे काय प्रमाणापासून होत नाही, परंतु त्यावेळेला तुम्हाला त्याला ज्ञेय नाव येईल. आणि त्यावेळेला अंतःकरण असेल की नाही, अंतःकरण वृत्ती असेल की नाही, आणि अंतःकरण वृत्ती त्या सुखदुःखाच्या आकाराची झालेली असेल, म्हणजे त्या ज्ञानस्वरूपाला ज्ञेय केलं काय किंवा प्रमेय केलं काय, तरी तुम्हाला त्रिपुटी वाचून तर काही त्याला विषय करता येणार नाही. मग त्यावेळेला काय होतं, त्रिपुटीमुळं त्याला काय झालं, म्हणजे एकाच ज्ञानाला अंतःकरण उपाधी लागलं की काय झालं, त्याला ज्ञातृत्व आलं, अंतःकरण उपाधी लागली की ज्ञातृत्व आलं, अंतःकरण वृत्ती उपाधी लागली की त्याला ज्ञानत्व आलं, आणि त्याच याला अंतःकरण आपलं विषय उपाधी लागली की त्याला ज्ञेयत्व आलं, असं झालं. आता ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी कशी आहे, कल्पित आहे की नाही. जर तुम्ही ह्या उपाधींचा संबंध सोडला, उपाधीचा संबंध सोडला तर त्याच्या ठिकाणी ज्ञान, उपाधीच्यामुळं त्याच्या ठिकाणी दिठी शब्द आला, ज्ञान हा शब्द आला होता. उपाधीचा संबंध सोडला, अंतःकरण वृत्तीचाच संबंध, आपला अंतःकरणाचा संबंध सोडला तर अंतःकरणाचा परिणाम कुठं होणार, मग त्याला ज्ञानत्व, ज्ञान हा शब्द येईल का त्याला, नाही. मग त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व तरी राहील का, ज्ञेयत्व तरी राहील का, ज्ञान, बरं ना, ज्ञातृत्वही राहणार नाही, ज्ञेयत्वही राहणार नाही. ज्ञातृ ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. मग दिठी आपण या मुरडे, मग त्याला त्या, बरोबर ना, विषयांच्या किंवा अंतःकरणाच्या सापेक्ष आलेला ज्ञान शब्द तरी त्याच्या ठिकाणी राहील का, म्हणून ते दिठीपणही मोडे. त्याची दृष्टी त्याच्या ठिकाणी आलेलं जे दिठीपण म्हणजे ज्ञानत्व तेही मोडून जाईल ना, तेही बाधित होईल. पण बाधित जरी झाले परी नाही नो हे, परंतु मग ते नाहीच आहे असं, ज्याच्या ठिकाणी ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय असा त्रिपुटीचा व्यवहार होत नाही, तो पदार्थ नाही असं म्हणता येईल का? अहो, बरोबर ना, तुम्हाला उपाधीची कल्पना केली तर व्यवहार घडतो, आणि उपाधीचा परित्याग केला तर व्यवहार घडत नाही. म्हणून काय, त्या अधिष्ठान असणारं स्वस्वरूप ते ठिकाणी नाही किंवा त्याचं अस्तित्वच नाही असं सिद्ध होतं आहे काय? नाही नोहे हे पुढे अगदी स्पष्ट ते नाही असं म्हणण्याची सोय नाही. ते जाणेची ते
ते ते जाणीची ते ते ज्ञानस्वरूपच आहे. ते ते बरोबर ना, ते ते ज्ञानस्वरूप आहे. आणि त्या ज्ञानस्वरूपाला कोण जाणतं? तेच त्याला जाणतं. तेच त्याला जाणतं म्हणजे काय? स्वयंप्रकाश असणाऱ्या पदार्थाला जाणण्यासाठी इतर पदार्थाची आवश्यकता नाही. म्हणून त्यालाच आम्ही काय म्हणतो? तेच त्याला जाणतं. जाणतं म्हणजे ते सुअसंवेद्य असूनही स्वयंप्रकाश आहे. त्या ज्ञानस्वरूपाचं आवरण नसल्यामुळं त्याला वृत्ती ज्ञान आणि त्याच्या आवरणाचा भंग करण्याची आवश्यकता नाही. आणि ते स्वयंप्रकाश असल्यामुळं दुसऱ्या कोणत्या प्रकाशरूप एखाद्या पदार्थाने त्याचं प्रकाशकरण करावं असं नाही. म्हणून ते ते जाण्याचे ते स्वतःचं स्वतःला जाणतं. म्हणजे ते स्वतः ज्ञानरूपत्वाने उर्वरित राहतं किंवा नित्य ज्ञानस्वरूपानेच ते अनादी सनातन चिन्मात्र तत्व ते आहेच आहे. त्याची सत्ता आणि त्याचे दृंगमात्रता ही अबाधित राहते. तुम्ही उपाधीचा स्वीकार केला तर होतं काय? ते एकाच स्वरूपाला ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशी त्रिपुटीचं नाव येतात. परंतु त्याला ह्या त्रिपुटीचा बाद केला किंवा त्याच्याशी जर तुम्ही कधी कधी त्याच्याविषयी बोलू शकता का, तर त्याला नाम रूप संबंध जाती क्रिया भेद याची कल्पना केली. पण ह्या वस्तूंना जर बाजूला केलं, ह्या उपाधींना बाजूला केलं तर ते टळटळीत असणारं शुद्ध ते नाही म्हणण्याची सोय नाही, असं त्याची असे. आता पुन्हा सांगतात त्यासाठी उदाहरण असं कुठं तुम्हाला उदाहरण दिसतं तर ते सांगतात का काळा राहे काळव खा तो आपणाना आणि का नो चजवे तरी आशिका हा मी बाणे. पाठीमागे हे उदाहरण दिलं की एक निरंजनी निदेला असं उदाहरण दिलं आणि आता काळा राहे काळव खा असं उदाहरण दिलं. याच्यामध्ये दोन गोष्टी. तिथं काय होतं, तो झोपलेला असल्यामुळं तो आणण्याचा किंवा स्वतःही विषय होत नव्हता. ऐक असं सांगितलं. आता इथं बघा, इथं काही याच्यात थोडासा बदल दिसतो. तो असा की काळा राहे काळवा खा. काळोख्या गडद अंधकारामध्ये काळा मनुष्य राहिला आणि तो आपणानं आणि का न चोजवे. तो आपल्यालाही आपण दिसत नाही आणि अनिकालाही दिसत नाही, कारण तो काळोख्या याच्यामध्ये, बरोबर ना. कुठं तिथं सत्तारूपत्व सिद्ध केलं, इथं स्वयंप्रकाशत्व सिद्ध केलं. तेच सांगायचं की या ठिकाणी तो न चोजवे, तो कोणालाही विषय होत नाही. तरी आशिका, तरी तो आहेच आहे. आणि तो कोण? अस्तित्व माझं आहे, हा मी बाणे. माझं त्याला जर कोणी म्हटलं की त्याचं अस्तित्व नाही, माझं अस्तित्व आहे. म्हणजे स्वयंप्रकाशत्वाने मी आहे. माझ्या अस्तित्वाच्या सिद्धीसाठी कोणाची गरज नाही, असा मी आहे. इथं तो जागा आहे, तिथं तो झोपलेला आहे. आणि हा काळोख्या रात्रीत काळा मनुष्य हा जागा आहे. त्याला आपल्या अस्तित्वाच्या आणि आपल्या ज्ञानस्वरूपाविषयी कोणताही संशय नाही. कारण तो म्हणतो बरोबर आहे. त्याला जर म्हटलं की तू नाही, बरोबर ना, तर त्याला कधी शंका तरी आहे का? कधीच नाही. कारण का, तर तो म्हणतो मी आहेच आहे. आता तुला विषय म्हणजे मला विषय झालो नाही, अन्याला विषय झालो नाही. आपणाना आणि का न चोजवे तरी हा अशी का, हा मी आहेच आहे, हा बाणे, अशा प्रकारचा त्याचा निश्चय असतो. आता तैसे असणे का नसणे हे काहीच माणूस सवाने नसोनी असणे नसोनी असणे ठाये ठावो. आता इथं बघा, इथं एक हे ना माणूसवाने आपल्याला नेहमी सगळ्यांना याच्यात असं आहे, परंतु त्याचा अर्थ करताना त्यांनी असं केलं आहे, तैसे असणे का नसणे हे काहीच माणूसवाने. आपण माणूसवाना आहे का म्हणजे माणसासारखा सदृश असं आपल्याला वाटतं. इथं हे शब्द हे करायचा की असणे का नसणे हे काहीच माणूसवाने, हा माणूसवाने असं करायचं. हे काहीच. आणि त्या माणूचा इथं न असला ना, माणूसाचा म्हणून आपल्याला आणखी न रे बाणाचा आहे, पण इथं मानू म्हणजे न रे नळाचा आहे. हां, मग करायचं नाही, बदलायचं नाही. तो संहिते तसाच आहे, पण अर्थ तसा केला आणि तसा केला तर लागतो. हे नाही नाही करत. केलं आहे काही नाही, ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे, आपलं दुसऱ्या अमृतानामध्ये केलं आहे माणूस सवानी असं. ह्रस्व न रे बाणाचा असा पण केला आहे. करायचं असलं तर करा, पण जास्त त्या ह्याच्यातही माणूस सवानीच आहे ना. तुमच्या त्या फोनमध्ये न नळाचा आहे का? आहे का? मग सांगत जा ना. मग असं कसं काय? आम्ही म्हणलं संहितेत केला नाही. मानू
नरे नळाचा कर. हा करे हरकत नाही. मग काय ते आहेत प्रमाण आहे त्याला, काय आपल्याला मला वाटलं की त्या टीकेमध्येच की आहे ना. आणि सवाने वेगळं करायचं. कोणला तरी कर्नाटकातला कुठला शब्द आहे सवान. आपल्याकडं सवान म्हणजे काय म्हणतात, ते जे घर बांधलेलं असतं त्याला मध्ये जे ढोरा असतं त्याला सवानं म्हणतात. ते चुलीचा धूर वर जाण्यासाठी त्याला सवानं म्हणतात. आणि दुसरं इथं सवानं ते हां हां हां. आणि इथं सवन्ना किंवा सवान या शब्दाचा अर्थ आहे बारीक. सोनाराच्या दुकानामध्ये लहानात लहान मणी एखादा उचलायचा असेल त्याला लागणारा जो चिमटा पकडतो, तर तो चिमटा त्याला म्हणतात सवान. तर इथं मानू म्हणजे मान्यता देऊ. तैसे असणे किंवा नसणे हे काहीची मानू सवाने. तर नसोनी असणे ठाये ठावो. तसं या ठिकाणी सांगता असणे का नसणे ते काही आहे किंवा नाही हे काहीच मानू सवाने नसोनी ठाये ठावं असणे. हां इथं म्हणतात की असणे नसणे हे काहीच सवाने मानू नसोनी असणे ठाये ठावो असं ऐकलं. नसोनीच्या पुढं स्वल्पविराम द्यायचा किंवा अर्धविराम द्यायचा. तसं असणे किंवा नसणे तो आमचं स्वरूप आहे किंवा नाही हे काहीच सवाने नसोनी मानू. इथं काहीच सवानं म्हणजे इथं काहीच चिमटा आपण म्हणतो ना चिमट्यात पकडायचं. तर काहीच सवाने नसोनी, काहीच सवाने म्हणजे कुठंच चिमटा किंवा कुठंच अवकाश नसल्यामुळं काहीची सवाने मानू नसोनी. सवानं म्हणजे त्या ठिकाणी काही चिमटा किंवा त्या ठिकाणी हा आहे किंवा नाही असं त्या परमात्म्याविषयी वर्णन करण्याला, असं त्या परमात्म्याला पकडीत धरायला, तर बरोबर ना, चिमट्याने पकडायला असणं किंवा नसण्याचा हा विषय होतो. पण हे सवाने नसोनी असं कोणताच तिथं अवकाश किंवा चिमटा हा त्याच्या ठिकाणी नाही. किंवा त्या ठिकाणी चिमटा म्हणजे दोन चिमट्यामध्ये एक पदार्थ धरतात. तसं हे केवळ स्वरूप पकडण्यासाठी द्वैत रूपी चिमटा असा कोणताच त्या ठिकाणी नसल्यामुळं, मग द्वैत रूपी चिमटा नसल्यामुळं तो पदार्थ नाहीच आहे. जर द्वैतात जर अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. अद्वैत सांगण्यासाठी द्वैतच सांगावं लागतं. आणि जर द्वैताने ते सांगताच येत नसेल तर ते अद्वैतच नाही असं तुम्ही म्हणाल. परंतु ते म्हणता असणे ठाये ठावो, ठाये ठावं असणे ते आपापल्या ठिकाणी ते आहेच आहे असं सांगतात. बरोबर ना, आपापल्या ठिकाणी ते आहेच आहे. हां काय काय हां तैसे असणे का नसणे हे काहीच सवा शब्दाचा अर्थ दिला. पण इथं सवा शब्दाचा अर्थ बरोबर आहे किंवा त्याच्या बरोबर असणं, पण इथं सवा शब्द नाही ना, सवानी शब्द आहे. हा इथं सवानी शब्द आहे, सवा शब्द नाही इथं. तो लागणारच नाही कुठलं त्याच्यामध्ये. इथं सवानी शब्दाचा अर्थ आहे, तो अर्थ आहे चिमटा असा त्यांनी दिलेला. आणि त्यांनी लागतं पण त्याचा अर्थ. आणि नुसतं सवे सवा ह्या शब्दाचा अर्थ बरोबर असा अर्थ आहे, पण तो इथं नाही, कारण इथं शब्दच तो नाही. आता यावर टीका. दृष्टी देखणी अन्यथा नव्हे, परी आपणाशी तव न देखवे, तरी दृष्टीची मालवे म्हणो एक आई. हां दृष्टी देखणी अन्यथा नव्हे. दृष्टी ही देखणी आहे म्हणजे दृष्टी सगळ्यांना पाहते, बरोबर आहे ना. ते देखणी आहे हे अन्यथा नव्हे. दृष्टी देखणी आहे, दृष्टी सर्वांचं प्रकाशन करते. म्हणजे काय, डोळा किंवा डोळ्यातलं बुबुळ किंवा दृष्टी ही सर्वांचं प्रकाशन करते, हे अन्यथा नव्हे, हे काही चुकीचं नाही. परी आपणाशी तव न देखवे, परंतु ती दृष्टी आपली आपणाला मात्र पाहू शकत नाही. तरी दृष्टीची मालवे म्हणून एक आहे. म्हणून आता या ठिकाणी दृष्टी जर आपल्याला ती पाहू शकत नाही, बरोबर ना, देखणी आहे परंतु ती काय आपल्याला पाहत नाही. तिच्यामुळं सगळे दिसतात परंतु ती स्वतःला पाहू शकत नाही. म्हणून दृष्टीची मालवे, म्हणून दृष्टीचं
नाही, आहे की नाही? असं म्हणू एक आहे असं म्हणता येईल काय? नाही. असं झालं ना. ते मुरडोनिया मागे आपणया पाहू लागे, तई पाहावया जोगे काहीच नाही. तीच जर दृष्टी मागं मुरडली म्हणजे मागं वळली आणि आपणा पाहू लागे आणि ती जर आपल्यालाच पाहायला लागेल तर पाहावया जोगे काहीच नाही, तिला पाहण्यासारखं काहीच नाही. इथं इथं दृष्टी म्हणजे ज्ञान, दृश्य ज्ञानम. हे जर ज्ञान आपणच आपल्याला पाहायला लागेल तर बरोबर आहे ना, तर आपण ते पाहावया जोगे काहीच नाही. किंवा ही जी दृष्टी आहे ही बाहेर पाहिल पण आत पाहायला लागली तर बाहेरचं पाहणं जे उपाधीला धरून ते काहीच नाही, निरुपाधिक आपल्या स्वरूपाने तीच ती राहते. त्यामुळं ती स्वतःला पाहण्याचा विषय कशी करील? पाहण्याचा विषयच करू शकणार नाही. कारण ते मुरडोनिया मागे आपणा पाहू लागे, आपल्याला पाहावं लागेल म्हणजे बाहेरच्या उपाधीचा जर त्याग करून आपल्याच स्वतःला पाहायला लागेल तर उपाधीचा त्याग केल्यावर उपाधीच नाही, तिथं पाहावया जोगे काहीच नाही. तिथं पाहण्यासारखं दुसरं काय राहिलं? ज्याला पाहायचं ते तर काहीच राहिलं नाही. मग राहिली कोण? फक्त दृष्टीच राहिली, बरोबर ना. आणि तीच स्वतःला विषय होत नाही. स्वतःला विषय न होता अन्याचा बाध करून तिच्या स्वरूपाने तिचं जे अनादि सिद्ध असणं हेच तिनं तिला पाहणं आहे. परंतु अन्यत्वाने पाहायला किंवा स्वतःला विषय करून पाहायला काहीच नाही, तिथं काहीच राहिलं नाही. ठीक आहे ना. ते पाहावया जोगे काहीच नाही. परी देखणेची तिचे रूप ते तव नव्हे विक्षेप, हे जाणे हे संज्ञा स्वरूप देखण्याचे. परी देखणेची तिचे रूप, खाली पाहण्यासारखं काहीच राहिलं नाही. पाहण्यासारखं काहीच राहिलं नाही पण ती राहिली ना, ती दृष्टी किंवा जे स्वरूपभूत ज्ञान की ज्या ज्ञानावर हा व्यवहार घडत असतो ते ज्ञान तर तिथं उर्वरित राहीलच की नाही. म्हणून परी देखणेची तिचे रूप, पाहणं हेच तिचं काय आहे? स्वरूप आहे. तिनं जरी स्वतःला पाहू शकली नाही, अंतर्मुख झाल्यामुळं बाहेरचे काही पाहू शकली नाही, परंतु या ठिकाणी ते देखणं तिचं जे मूळ स्वरूप आहे ज्ञान ते तर तिचे रूप आहे. ज्ञान हे त्याचं काय आहे? स्वरूपच आहे. ते तर नव्हे विक्षेप. आणि हे जे ज्ञान स्वरूपात राहिलं तिथं काही विक्षेप आहे का? तिथं विक्षेप म्हणजे तिच्यापासून अन्यथा भाव दुसरा काही पदार्थ तो आहे का त्याच्या ठिकाणी? कोणताच विक्षेप नाही. विक्षेप म्हणजे काय? जगालाच विक्षेप म्हणतात ना. अनात्म पदार्थालाच काय म्हणतात? विक्षेप. तिथं अनात्म पदार्थ तर काही नाही. आणि जे राहिले ते काय आहे? केवळ ज्ञानच आहे. ज्ञानच आहे म्हणजे जे सन्मात्राबरोबर राहणारं चिन्मात्र, बरोबर का? किंवा चिन्मात्राबरोबर असणारं सन्मात्र, म्हणजे चिन्मात्र स्वरूप सन्मात्र किंवा सन्मात्र स्वरूप चिन्हमात्र ते तर आहे. आणि त्याला विक्षेप म्हणता येईल का तुम्हाला आता? कारण तिथं काही नाही, कोणताही उपाधी नाही, निरुपाधिक स्वरूपात आहे. मग तिथं विक्षेप नाही हे तर खरंच आहे की नाही? ते तव नवे विक्षेप आणि ते जाणे हे संज्ञा स्वरूप देखण्याचे. आणि ते खरं ह्या देखणा म्हणजे हे ज्ञान, बरोबर ना. हे खरं किंवा देखण्याचे म्हणजे ज्ञात्याचे, बरोबर ना. हे खरं त्या देखण्याचे संज्ञा स्वरूप जाणे, हे खरं त्या देखण्याची संज्ञा किंवा हा त्याचा संकेत किंवा हे त्याचं खरं स्वरूप आहे, लक्षण आहे, हे तुम्ही जाणा. ऐकून मग तिथं कोणतं स्वरूप? ज्या ठिकाणी त्या दृष्ट्याने कोणत्याही दृश्याला विषय न करता केवळ दृंगमात्र स्वरूपाने राहणं हे त्या दृष्ट्याची संज्ञा आहे किंवा हे त्याचं खरं लक्षण आहे, बरं ना. आपण म्हणतो ना लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी, असं त्या दृष्ट्याचं काय आहे? लक्षण. आणि ह्या दृष्ट्याला नाही असं म्हणता येईल का? कधी नाही. तो ज्ञानस्वरूप नाही असं तरी म्हणता येईल का? नाही. त्याचं कधी अज्ञान आहे असं म्हणता येईल का? का त्याचं सापेक्ष त्याचं ज्ञान आहे असं तरी म्हणता येईल का? मग असणं नसणं, ज्ञान अज्ञान यांचा आश्रय विषय हे कधीच ते झालेलं नाही. हीच त्याची खरी संज्ञा किंवा हेच त्याचं स्वरूप आहे. असं ह्या स्वरूपभूत ज्ञानाचं काय आहे? स्वरूप आहे. किंवा आधीची पुरुष काळा मग अंधारी उभा ठाकला, तो अनिकाना आपणयाला दिसेना जेव्हा. अगोदरच पुरुष काळा आहे, तो अंधारात उभा राहिलेला आहे आणि तो अन्ना किंवा आपल्याला जेव्हा दिसत नाही. परी तो आहे तेचेनी प्रत्यय आभावा ते जेवी न पवे, तेवी स्वरूप नाटोपे भावे, परी नाही नव्हे तो. परी
हां, आता अंधारात उघडा टाकला तो दुसऱ्याला किंवा आपल्याला दिसत नाही, परंतु तो त्याचेनी प्रत्यय आहे, परंतु त्याला कळण्याची गरज नाही, आपणही आपलं, पण त्याच्या प्रत्ययामध्ये तो आहेच. हा आशिकामी बाणे, त्याच्या प्रत्ययामध्ये तो आहेच आहे. अभावाती जेवी न पवे, त्याला कधी आपला अभाव झाला आहे असं वाटणार नाही, मी आहेच आहे, अभावाला तो कधीच प्राप्त होणार नाही. तेवी स्वरूप नाटोपे भावे, त्याप्रमाणे आपलं जे स्वरूप आहे ते भावे नाटोपे, म्हणजे त्या ठिकाणी बरोबर ना, आपलं स्वरूप आहे बरोबर ना, असं वेगळेपणाने बरोबर ना, वेगळेपणाने भावे नाटोपे, वेगळेपणाने त्याचा भाव किंवा त्याची सत्ता, स्वरूपाची सत्ता वेगळेपणाने, कारण ते स्वरूप आपणच आहोत, त्यामुळे वेगळेपणाने भावे नाटोपे, म्हणजे वेगळेपणाने त्याची सत्ता आहे असं आपल्याला ग्रहण होत नाही, बरोबर ना. भावे नाटोपे म्हणजे वेगळेपणाने, इथं अध्यार घ्यावा लागेल ना, आपल्या स्वरूपाहून वेगळं म्हणून काही ते आहे, जसं ते अभावाला प्राप्त होत नाही, म्हणजे अभावा ते जीवी न पवे, अभावाला ते कधी विषय होत नाही, तेवी स्वरूप भावे नाटोपे, त्याप्रमाणे ते भावाला विषय होतं असंही पण कधी आटोपत नाही, म्हणजे ते भावाचं पण कधी विषय होत नाही. आठवं नाठवं गेले भावा भाव, आपलाही निमाला आठवू जेथे, आणि इथं काय आहे, आपले स्वरूप अभावाते न पवे आणि भावे स्वरूप नाटोपे, भावालाही ते विषय होत नाही वेगळेपणाने. परी नाही नव्हे तो, परंतु तो नाही असं म्हणता येणार नाही. भावाला विषय होतं का नाही, का भावाभाव दोन्ही त्या ठिकाणी नाही, दोन्ही नाही, बरोबर ना. अज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही नाही, बरोबर ना. ना अंतःकरणाचा आश्रय आहे, ना वृत्तीचा विषय आहे, बरोबर ना, असं पण आहे. पुन्हा ते स्वचा स्वलाही विषय नाही आणि अन्यालाही विषय नाही. परी नाही नव्हे तो, परंतु तो नाही असं म्हणण्याची सोय नाही. हां, काल पण सांगितलं ते तरी काय, ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्यना नाशिवंत, या दोही भावा अतीत अनादी सिद्ध, असं स्वरूप आहे. असणे किंवा नसणे हे काहीच मानुसवाने, म्हणजे उसासे उल्लेख घेणे हे घडे स्वरूपी. कसं बरं, हां इथं हे मानू सवाने ना, असं घेत, असणे किंवा नसणे हे काहीच मानू सवाने, ह्या मानू शब्दाचा हां 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 260 पेज नंबर. तिथं हे झालं असेल, मुद्रणदोष झाला असेल, त्याचं काही नाही. मानू ना 200, हा नाही ते होते, पण काही 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 ना त्याला उल्लेख तर आला ना, म्हणजे हा जो पाठ आहे, कारण त्यांनी इतक्या ठिकाणी माणूसवाणी एकच करून दिलेला आहे पाठ, तर त्याचं काहीतरी असायला पाहिजे ते. मी सकाळी शोधलं होतं माणूसवाणी ब कुठे, हा माणूसवणी विषय न होणे असं ते मानू त्याचा, कारण तसं आता मराठीत त्याचा काहीच आपल्याला असा आधार त्या शब्दाच्या वाच्यार्थावरून काहीच नाही, पण काय हरकत नाही, असं केलं तर कोणीतरी हा अर्थ केलेला आहे, माणूसवणी असं केलं किंवा माणूसवाणी काय असेल ते, तर बहुतेक इथं माणूसवाणी अनेक वेळा आला आहे, त्यामुळे तिथं ते काना राहिला असेल असं वाटतं, पण विषय न होणे आले ना. पण आता इथं बघा, असणे किंवा नसणे हे काहीची माणूसवाणे, म्हणजे उत्सासे उल्लेख घेणे हे घडे स्वरूपी. आता हे काय, उत्सासे उल्लेख घेणे, हा हां
हा ते बी शब्दाचं काही लागत नाही तसं विशेष. इथं उसासे म्हणजे हे त्याचं दुसरं एक हे आपण म्हणतो उस्सासा टाकणं म्हणजे श्वास घेणं. हा मनुष्य मरण पावलाय असं म्हणता येत नाही. जसा तो हे ना जिवंत आहे ना उस्सासे टाकतो त्याच्यावरून त्याचा उल्लेख घेणे असा लक्षात आलं ना. असा अर्थ केलेला आहे पण नाही. हा उस्सासे आपण म्हणजे श्वासोश्वास घेतो. आता अजून पहा त्याच्यात येईल हे. आणि इथं उस्सासेचा अर्थ तुम्ही काय केलं म्हणणे उस्सासेचा एक अर्थ उल्लेख आपलं काय विशेष विशेष नंतर उस्सासे उल्लेख उल्हास. दुसरा अर्थ काय दिला विशेष असा एक अर्थ दिलाय ना. विशेष असा एक अर्थ दिला आणि दुसरा हा उल्हासित होणे. ठीक आहे. हा ते जिथं जसं आलं असेल तसं पण उल्हासित होणे. आणि मानुसवाने हा जर एकच शब्द घेतला तर विषय न होणे असं आहे ना. मानुसवाने तो मानुसवाने हा नरे बाणाचा दिलाय का तिथं नळाचा. विषय न होणे. बरं ही इतकी अपभ्रष्ट रूपे काय तर संस्कृतमधूनच शोध घेता नाही येणार. कुठं न त्याचं इथं हे जे शून्यवादाचं खंडन केलंय ना तेच चालू आहे. शून्यवादाचं खंडन करून आपली स्वयंप्रकाशता आणि सन्मात्रता आणि चिन्मात्रता या ठिकाणी चालू आहे. आहे की नाही. शून्य नाही, शून्याची सिद्धी होत नाही असा विषय चालू आहे. तर या संबंधाने आता बघा असणे किंवा नसणे हे काहीच मानुसवाने म्हणजे आता हे जर आपण असा अर्थ घेतला इथं विषय न होणे की आपल्याला अर्थ लागायला लगेच सोपा जातो. आम्ही याला असणे किंवा नसणे तर परमात्मा आहे किंवा नाही याला काहीच मानुसवाने हा दोन्हींचाही विषय होत नाही. झाला की नाही अर्थ. की आणि दुसरा अर्थ कसा होता आपण हे काहीच मानुसवाने दोन्ही अर्थ होतात की नाही. हे काहीच मानुसवाने हा चिमटा आम्ही काय कधी मानतच नाही कारण असणं आणि नसणं या चिमट्यात तो कधी सापडत नाही असा आहे अर्थ. बरोबर ना. याच्या जर आपण असं कारण काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये काही शब्द आहेत आणि ते जे शब्द आलेत ना ते आहेत कन्नड भाषेतले. काही शब्द आहेत तेलुगू भाषेतले. तर कन्नड भाषेतले आपण मागं मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये किंवा आणखीन कुठंतरी 9व्या अध्यायामध्ये ते शब्द लिहिलेले. इंग्लिश ज्ञानेश्वरी ते काय आता सापडली नाही आपल्याला. त्याच्यात हे सगळे शब्द दिलेले आहेत. विशेषतः राजवाडींना अनुसरू नये पण त्याच्यामध्ये कन्नड शब्द आले लगेच अर्थ लागतो लगेच. आपण ते एक बघा ते हे येरुशे घेईल म्हणून बी हे तो शे शब्द जो आहे ना तो कर्नाटक भाषेतून आलेला आहे. ये रुसे म्हणून घेईल म्हणून बी आपण सांगत असतो कधी कधी ज्ञानेश्वरीमध्ये तसे आणि काही शब्द आहेत. हे काहीच मानुसवाने इथं झालं ना. आता पहिला अर्थ कसा झाला असणे किंवा नसणे हे काहीच मानुसवाने म्हणजे काहीच विषय होत नाही. बरोबर ना. असा अर्थ सरळ झाला. म्हणजे काय उल्लेख घेणे हे गडे स्वरूपी. आता याचा काय अर्थ लागणार इथं उत्साचे शब्दाचा अर्थ काय घेतला त्यांनी विशेष किंवा उल्हासित होणे. बरोबर ना. आता उल्लेख घेणे हे स्वरूपी घडे. उल्लेख शब्द पंचदशीमध्ये आले नाही ना. उल्लेख येते म्हणजे एखाद्या ज्ञानाचं विषयत्व होणं असा अर्थ झाला तिथं. बरोबर ना. तर असा उल्लेख जर इथं घेतला उल्लेख शब्दाचा अर्थ उत्सासे उल्लेख घेणे हे स्वरूपी घडे. तो जो मनुष्य आहे ना नाही दुसरं बघा ना. आक्षेपार्थाने नंतर काय सांगा. हे असं जर घेतलं तर बघा असणं किंवा नसणं हे काहीच मानुसवाने नसते. हे कशालाच विषय होत नाही. असं जरी असलं तरी उल्सासे उल्लेख घेणे हे स्वरूपी घडे.
तरीसुद्धा उसासे म्हणजे तो जो काळा मनुष्य आहे ना, अंधारामध्ये उभा ठाकलेला आहे, बरोबर ना, अन्याला किंवा सोलाविषयी होत नाही, तर तो नाही म्हणण्याची सोय नाही. कारण तो उसासे उल्लेख घेणे, तो श्वासोश्वास करतोय ना, तो मेलेला नाही, म्हणजे त्याचं अस्तित्व नाही असं नाही, असं उल्लेख घेणे, असं त्याचं स्वतः म्हणजे अपरोक्षत्वाचा म्हणजे त्या अपरोक्षत्वाने तो विषय होतो. म्हणजे तो त्याचं असणे आणि नसणे याचा विषय होत नसताना देखील त्याला जर कोणी म्हणलं नाही, तरी उसासे उल्लेख घेणे, ज्या अर्थी त्याचे श्वासोश्वास चालू आहे त्या अर्थी तो त्या ठिकाणी आहे, तो अस्तित्वाचा विषय म्हणजे अस्तित्व रूपाने आहे, हे स्वरूपी घडे. असंच आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी घडतं. असणे नसण्याचा विषय नसताना तो शून्य आहे असं म्हणता येत नाही. हा मी बाणे अशा प्रकारचं येतं. हां, आणि आक्षेपार्थाने काय म्हणले तुम्ही ते? हां हा विषय न होणं. हां हा पण उसासे उल्लेख घेणं, हां म्हणजे विशेष रूपाने त्याला विषय करणं हे स्वरूपी घडे न घडे असं असं पण करतात. हे जर दोन अर्थ घेतले इथं, तुम्ही जर म्हणाल की त्याच्या ठिकाणी इथं जर तो श्वासोश्वास काय नाही आपलं काय विशेष होतो, बरं ना, परंतु विशेष झाल्यामुळं उल्लेख घेणे, तो विशेष झाला म्हणजे त्याचा उल्लेख होतो, हे स्वरूपी घडे, हे स्वरूपामध्ये घडेल का? नाही. जर काळा राय काळवखामध्ये घडत नाही, बरोबर आहे ना, त्याच्यामध्ये घडत नाही, तर स्वरूपामध्ये सुद्धा हे काही घडू शकेल का? घडणार नाही. चांगले हे घडे अशा प्रकारचं तुम्ही चिन्ह. आणि हे पण करता येईल ना, उसाचे उल्लेख घेणे हे घडे स्वरूपी. त्या माणसाच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपले श्वासोच्छ्वास चालू आहे, त्यामुळं आपला उल्लेख म्हणजे आपलं अस्तित्व हे त्याला सहजच त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी घडतं, असं आहे. कारण उस्साचा शब्दाचा अर्थ असा आहे की श्वासोश्वास घेणं असा अर्थ आहे. आणि तो उस्साचा हे दोन्ही अर्थ त्यांनी उस्साच्या शब्दाचाही पारिभाषिक विशेष अर्थ केला आणि माणूसवाने ज्याचा अर्थ विषय न होणे असं केला. म्हणजे त्यांनी सगळे वेदांतातली परिभाषा धरून ते अर्थ केलेले आहेत. आता ते कसे असतील त्याचे केलेले किंवा कुठली एखादी अपभ्रष्ट रूप असतील सांगता येणार नाही, पण दोन्ही अर्थ लागतील, नाही का. स्वरूप सर्वदा सरीचे, परी आसने नसणे नुसासे, नसोनीचे असे ठाये ठाव. स्वरूप सर्वदा सरीचे, स्वरूप आपल्याबरोबरच असतं, परी आसने नसणे नुसासे, परंतु इथं उसासे आहे ना, आता आसने नसणे नुसासे, परंतु इथं आसणं आणि नसणं हे दोन्ही होत नाहीत. हां बरोबर ना, म्हणजे दोन्ही उत्पन्न होत नाही. न उसासे म्हणजे त्या ठिकाणी स्वरूप सर्वदाच असतं, त्याच्यात आसणं आणि नसणं हे म्हणजे पूर्वी नव्हतं आणि आता आलं, आता आहे पुढं नष्ट होणार आहे, असं असणं आणि नसणं हे दोन्ही तिथं उत्पन्नच होत नाहीत. नसोनीचे असे ठाये ठाव, तसं नसणे असणे नसणे नसोनीची, असणं आणि नसणं दोन्हीही नाही तरी ठाये ठाव असे ते आपल्या स्वरूप महिमेत आपल्या ठिकाणी आपण आहे. पण असणे नसण्याचा विषय न होता असा अनादि सनातन सत्स्वरूपाने ते आहे, चित्स्वरूपाने ते आपापल्या महिमेत आपल्या ठिकाणीच आहे. आपुलेनीची प्रत्यय प्रमेयत्वाशी ते नाही, नसोनीचे आहे ते हे आहेसे. सगळे इतकी सर्कस करावी लागते शब्दांची, कारण कशालाच विषय न होणारच सांगायचं. ही शब्दाची सर्कस फक्त आपल्या वेदांत्यालाच करता येईल, दुसरं कोणीच ही सर्कस, दुसरे दार्शनिक किंवा शब्दाचे केवढेही जरी पंडित असले तरी त्यांना ह्या शब्दाची योजना करता येत नाही. म्हणून किती जरी साहित्यिक पंडित जरी असला तर त्याला वेदांत जड जातो. आणि वेदांताजवळ किती शब्दसंग्रह कमी असला पण त्याला जर शब्दशक्ती नेमकी कळली, त्या शब्दात सांगता आले, तर कमी शब्दात तो तेच शब्दाचा प्रयोग करून तुम्हाला विषय समजावून सांगू शकतो, आहे की नाही. म्हणून शब्दसंग्रह असला म्हणजे त्याला सांगता येईल असं नाही, आणि शब्दसंग्रह नसला म्हणजे त्याला स्पष्टीकरण करता येणार नाही असं पण नाही. फक्त ते तुमच्या बुद्धीवरती शब्द आरूढ झाले पाहिजे, नाही का. आपुलेनीची प्रत्यय प्रमेयत्वाशी जे नाही, हां आपुलेनीची प्रत्यय म्हणजे आपल्यालाच प्रतीतीला विषय करून, बरोबर ना,
जे प्रमेयत्वाशी नाही, जे प्रमेयत्वालाच कधीच येणार नाही, म्हणजे स्वच स्वला विषय कधीच करू शकणार नाही आणि प्रमेयत्व त्याला येणार नाही. म्हणजे कितीही प्रमाणाचा आश्रय घेतला आणि प्रमात्याने, बरोबर ना, प्रमात्याने आपल्या स्वरूपाला प्रमेय करून त्या प्रमेयत्वाचा शोध घेतला तरी ते प्रमेयत्वाला कधीच प्राप्त होणार नाही, बरोबर ना. आपुलेनीच प्रत्यय, आपणच जर त्या ठिकाणी प्रमाता झाला आणि आपल्या स्वरूपाचा शोध त्याला प्रमेय करून घ्यायला लागला तर ते प्रमेयत्वाला कधीच येणार नाही. नसोनीचे आहे, बरोबर ना, परंतु त्या ठिकाणी नसोनीचं म्हणजे काय, प्रमेय प्रमात्मत्वाचा विषय नसून देखील ते जे आहे नसोनीचे आहे, परंतु ते आहे ते हे ऐसे, ते ऐसे आहे. ते कसं आहे, असं आहे. प्रमाण प्रमेयत्वाचा विषय न होता त्याचं जे अस्तित्व आहे ते अशा प्रकारचं आहे. कसं आहे तर काळा राय हे काळवखा किंवा काय निरंजनी निदेला, अशा प्रकारे त्याचं अस्तित्व आणि असं त्याचं सन्मात्रत्व आहे असं सांगतात. आता पुढं राहिलेल्या ज्या ओव्या आहेत त्या 38व्या ओवीपासून पुढच्या ओव्या आपण नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.